स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेली 3.5 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मालिकेतील सर्वच पात्र आता घराघरात लोकप्रिय झाली आहेत। अगदी खलनायिकेची भूमिका साकारणारी पात्र सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान मालिकेत साक्षी शिखरेची भूमिका गेल्या काही दिवसांपासून दिसत नसल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगल्यात। याबाबत स्वतः साक्षी शिखरेची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव हिने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, वैयक्तिक कारणांमुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय। मला 7 वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे कुटुंबाला वेळ द्यायचा आहे। याशिवाय माझ्या नाटकाचे प्रयोगही सुरू आहेत। सुरुवातीला हे प्रयोग कमी असायचे, त्यामुळे मी नाटकाचे दौरे आणि शूटिंग दोन्ही गोष्टी मॅनेज करायचे। पण आता नाटकाला देखील भरपूर प्रतिसाद मिळतोय, प्रयोग वाढलेत। हे सगळं एकत्र सांभाळणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे। म्हणूनच मला मालिका सोडण्याचा हा जड निर्णय घ्यावा लागतोय। यासाठी मला ठरलं तर मगच्या टीमने सुद्धा सकारात्मक पाठिंबा दिला, मला नीट समजून घेतलं। याशिवाय सेटवर खूप हेल्दी वातावरण असतं, त्यामुळे मी सर्वांना मिस करणार असंही केतकीने या मुलाखतीत सांगितलं। तर आता तुमच्या मते मालिकेत साक्षी शिखरेच्या भूमिकेत कोणती नवी अभिनेत्री दिसली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।